MIT विश्वप्रयाग विद्यापीठात सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्यानं आयोजित संवेद 2026 स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनचं अंतिम प्रकल्प प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण थाटात पार पडलं। संवेद 2026 हॅकॅथॉनमधून शहरातील नागरी समस्यांवर अनेक अभिनव आणि व्यवहार्य उपाय समोर आले आहेत। विद्यार्थ्यांच्या संकल्पनांमधून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल। या कल्पनांची अंमलबजावणी करून शहरातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं। MIT विश्वप्रयाग विद्यापीठात सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्यानं आयोजित संवेद 2026 स्मार्ट गव्हर्नन्स हॅकॅथॉनच्या अंतिम प्रकल्प प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात महापौर विनायक कोंड्याल बोलत होते। या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले। पारितोषिक वितरण समारंभ महापौर विनायक कोंड्याल, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अच्युत गोडबोले, प्राध्यापक कृष्णा वेदुला, प्राध्यापक विल्यम ओक्स, MIT विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक गोपाळ कृष्ण जोशी, संचालक राघवेंद्र M चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाला पालिका उपायुक्त आशिष लोखरे, विद्यापीठाचे कुलसचिव प्राणेश मुरनाळ, डॉक्टर प्रभा कासलीवाल, डॉक्टर दर्शन रुईकर, डॉक्टर आनंद शिंपी उपस्थित होते। या प्रसंगी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, MIT विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक गोपाळ कृष्ण जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। विजेते संघ याप्रमाणे: प्रथम क्रमांक टीम ॲक्वाबाईट RV कॉलेज बंगळुरू 2 लाख रुपये, द्वितीय टीम सुपरनोवा SIES नवी मुंबई 1 लाख रुपये, उत्तेजनार्थ प्रत्येकी 50,000 रुपये, टीम आयोटियन्स फ्रान्सी रोड्रिग्स IT, टीम किलोबाईट NIIT राजस्थान, टीम हायड्रो ऑप्स KLE युनिव्हर्सिटी हुबळी, स्पेशल ज्युरी अवॉर्ड टीम गॉड डॅम KLE युनिव्हर्सिटी हुबळी 25,000 रुपये। जे विविध कॉलेजमधून या ठिकाणी जे पार्टिसिपेट झाले सर्व इंजिनिअरिंग विद्यार्थी ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली, जे प्रेझेंटेशन दिलं त्याबद्दल मनापासून जे कोणी सर्व या ठिकाणी पार्टिसिपेट झाले त्यांना हार्दिक अभिनंदन करतो। आणि निश्चित सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला जे काय अपेक्षित आहे अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन तुम्ही या ठिकाणी आम्हाला करून दाखवलात, त्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जे आम्हाला प्रेझेंटेशन केलं त्याबद्दल मनापासून या ठिकाणी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। भारतामधले जे सर्व वेगवेगळे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांच्या टीम आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्याकडून आपण आपले प्रश्न जे आपल्याला भेडसावत असतात रेग्युलर प्रशासनामध्ये, साधारण आम्ही 5 वेगवेगळे डिपार्टमेंटचे 5 वेगवेगळे प्रश्न होते। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये वॉटर प्रेशर असेल, त्याचबरोबर वॉटरचं इनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचबरोबर आम्ही आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये पेशंटची माहिती मेंटेन करणे असेल किंवा डिटेक्शन असेल, त्याचबरोबर आमचे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये विशेषतः ड्रेनेजमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ते हजार्डस केमिकल किंवा आपलं मिथेन असतं, कार्बन मोनॉक्साईड असतं, आता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आणि ट्रॅफिकचे पण इश्यू होते। आम्ही अशा 5 वेगवेगळ्या जे थीम होत्या त्या आम्ही यांना दिल्या, आम्ही त्या एक्सप्लेन केल्या। साधारणतः 6 महिन्यापूर्वी आम्ही ते आमचे प्रश्न त्यांना दिले, त्याचे जे प्रॉब्लेम आमचे जे संबंधित विभागाचे प्रमुख होते त्यांना एक्सप्लेन केले। त्यानंतर जवळजवळ 500 टीम्स, म्हणजे जो प्रत्येक टीममध्ये साधारणतः 4 ते 5 स्टुडंट असतात, अशा 500 टीम जवळजवळ, आणि ते सांगितलं 10 राज्यामधून 500 टीममध्ये यात पार्टिसिपेट केलं। त्यानंतर फायनली त्यांनी 25 टीम अशा आयडेंटिफाय केल्या की ज्यांनी काल दिवसभर प्रेझेंटेशन केलं। त्यानंतर आमचे रिसोर्स पर्सन आधी त्यांनी जसे अच्युत गोडबोले साहेब आहेत आणि बाहेरून इंडस्ट्रीतून एक्सपोर्ट बोलवले, आणि त्यानंतर आज त्यांनी फायनलाइज करून साधारणतः एक 8 ते 10 टीमला त्यांनी नॉमिनेट केलं, आणि त्या प्रत्येक टीमने आम्हाला एक काहीतरी सोल्युशन दिलेलं की प्रॉब्लेम काय घ्यायचे, त्याच्या वारंवार मीटिंग झाल्या, 5 प्रॉब्लेम फायनल झाले आणि त्याच्यानंतर प्रोसेस इव्हॉल्व झाली, आणि आज तुम्ही बघताय की 10 वेगवेगळ्या राज्यातून जवळपास 2700 मुलांनी इथं पार्टिसिपेट केलं होतं आणि आपल्याला एक चांगलं सोल्युशन मिळतं। आणि एक सोलापूरकर म्हणून मला सांगायला आवडेल की 2 लाखाचं प्राईस आपण दिलं कुणाला, तर जो वॉटर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंटवरती इनोव्हेटिव्ह प्रकल्प आहे त्याला आपण नक्कीच अशी अपेक्षा करूयात की जर तो प्रकल्प इथं खरंच इम्प्लिमेंट झाला तर आपले पाण्याचे प्रश्न सुटतील, आणि एक सोलापूरकर म्हणून मी पण आनंदी होईन। प्रोग्रामला मी अटेंड केलं। हा प्रोग्राम मला अतिशय आनंद होतोय। पहिल्यांदा संपूर्ण
म्युन्सिपाल्टीचे म्हणजे सोलापूर SMCचे आणि MITचे दोघांचं मला प्रचंड कौतुक करावंसं वाटतं. कारण मी टेक्नॉलॉजीमध्ये अनेक दशकं काढली, हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या कंपन्या चालवल्या. मला अनेक ठिकाणी मी जातो, प्रोग्राम्सला जातो, पण हे अतिशय रेअर अशी गोष्ट मला सापडली आहे की जिथे नुसतं थेरटिकली बोललं जात नाही आहे, तर एखादी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि एखादी AIचे विद्यार्थी हे एकत्र काम करत आहेत अनेक महिने, आणि त्या महिन्यामध्ये ते प्रॉब्लेम सांगतायत आणि ते प्रॉब्लेमचा प्रत्यक्ष ते उपयोग करणार आहेत. आणि मला कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे अनेक लोकांचे म्हणजे कमिशनर आहेत, लोकरे अनेक लोकांचे मला प्रचंड कौतुक करावंसं वाटतं. हे मी खरोखरच पूर्वी बघितलेलं नाही आहे. सगळे RV कॉलेजपासून बेंगळुरून आहोत आणि ॲक्च्युली आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला होता की सोलापूर सिटीचा वॉटर सिस्टम जे इक्विलिटी करायचं आहे आणि जे लिकेज प्रॉब्लेम आहे आणि काय जे इलिगल वॉटर यूज करत आहेत ते सगळं सॉल्व करायचं आहे. त्याकरता आम्ही ते ॲक्च्युअलमध्ये कसं वर्क करता येतील ते सॉल्व करून म्हणजे आमचं एक मॉडेल रेडी केलं. त्यामध्ये कसं म्हणजे लोअर रिलेशनला पाणी इझिली पोचत होतं आणि हायर रिलेशनला पाणी जे न पोचत होतं ते आम्ही एक ऑटोमॅटिक वॉल थ्रू म्हणजे सगळ्या रिजनला इक्वल पाणी यूज व्हायसारखं केलं. आणि सेकंड टाईम लिकेजसाठी आम्ही एक अलर्ट सिस्टम ते रेडी केलं होतं. आणि जे इलिगल जे सप्लाय होत होते त्यासाठी एक आम्ही स्मार्ट वॉटर मीटर आमचंच एक, ज्या प्रकारे आम्हाला जे डेटा मिळेल ना की इथं ह्या जागी एक्झॅक्ट म्हणजे वॉटर इलिगली घेत आहेत लोक, ते सगळं आम्हाला डेटा मिळणार. ह्या प्रकारे आम्ही हे सोलापूर सिटीचं जे प्रॉब्लेम होतं ते सॉल्व केलं आहे.